आज पुण्यात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पुण्यातील विविध समस्यांबाबत प्रशासनाला धारेवर धरले। पुणे शहराची ड्रग्जच्या विळख्यातून सुटका व्हावी, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, अधीक्षक राजपूत यांनी राजीनामा द्यावा, झोपलेल्या सरकारने जागं व्हावं अशा मागण्या करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने अंधारे यांच्या उपस्थितीत पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं। यावेळी मंत्री शंभूराज देसाई आणि अधीक्षक राजपूत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी सुषमा अंधारे यांनी माध्यमांशी बोलताना सरकारवर सडकून टीका केली। तर आज अधिवेशन चालू झाले, गृहमंत्री आणि उद्धव ठाकरे एकाच लिफ्टमधून गृहमंत्री उद्धव साहेबांना एका ताटात घेऊन जरी जेवले तरी आम्ही शिवसैनिक आता फडणवीस या नावावर आम्ही खुली मारली। जवळीक वाढते काय? काहीही असं नाही। अहो, योगायोगाने लिफ्ट आपल्याकडे नाही आहेत 550, जर एका लिफ्ट मधनं ते गेले याचा अर्थ काय? लगेचच उद्या जर आम्ही एखाद्या लिफ्ट मधनं इथल्या एखाद्या भाजपच्या नेत्यासोबत गेलो याचा अर्थ सुषमा अंधारेचा काय भाजपमध्ये प्रवेश करून चंद्रकांत पाटील साहेब आणि त्यांच्या पक्षाने आम्हाला विश्वासघाताचे विषारी घोट पाजलेले आहे। हे विश्वासघाताचे विषारी घोट पचवून सुद्धा ते हलाहल पचवून आम्ही पुन्हा उभे राहिलेलो आहोत। माध्यमांच्या समोर चंद्रकांत दादांनी जरी चॉकलेट दिलेले असले तरी आमची त्यांना विनंती असेल की जनतेला आश्वासनांचं चॉकलेट देऊ नका। तुमच्या अशा चॉकलेटने आम्ही तुम्हाला जनतेच्या संबंधाने प्रश्न विचारणार नाही, या भ्रमात राहू नका। या माध्यमातून जवळीक भाजप आणि शिवसेनेत परत येणार असं काय होईल का? कारण सगळे आता पहिल्याच दिवशी हे सगळं चालू केलं। सचिन दादा, मेरा यार मेरा दुश्मन हा चित्रपट पुन्हा एकदा बघून घ्या, याचा काही परिणाम होणार नाही। तुम्ही इथं आंदोलन करायचं तिथं ते वेगळं व्हायचं, काळजी करू नका। वर्धापन दिनामध्ये काय स्पष्ट झालेलं आहे? जवळीक साधता आली तर वर्धापन दिनामध्ये हे स्पष्ट केलंय उद्धव साहेबांनी। अगदी भुजबळ साहेबांबद्दलच्या सुद्धा भूमिका त्यांनी स्पष्ट केलेल्या आहेत। त्याची कुठलीही बैठक झाली नाही, कुठलीही चर्चा झाली नाही आणि आम्ही भाजप सोबत जाणार नाही आहोत म्हणजे जाणार नाही आहोत, संपला प्रश्न। हिंदी वाईट नाही, हिंदी कॉमन इसी बात पर